बटाट्यांपासून बटाट्याचा कीस तर तुम्ही अनेकदा बनवला असेल, पण कधी या बटाटा कीसच्या अशा पापड्या बनवून बघा. एकदम जबरदस्त होतात आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या तळल्याच्या नंतर अजिबात तेलकट होत नाही. बटाट्याचा कीस तळल्याच्या नंतर तेलकट होतो, त्याला तेल असं चिकटून राहतं आणि त्यामुळे तेलकट कीस खावासा वाटत नाही. पण तुम्ही जर बटाटा कीसच्या या पद्धतीने पापड्या बनवाल ना, मला खात्री आहे प्रत्येक वर्षी न चुकता ह्या पापड्या बनवाल. कारण व्हिडिओत देखील तुम्ही पाहू शकाल, ह्या अजिबात तेलकट होत नाहीत बरं. तसेच ह्या बटाटा कीसच्या पापड्या बनवताना आपण थेंबभर देखील तेलाचा वापर करणार नाहीत. त्यामुळे ह्या पापड्या वर्षभरच नाही तर 2 ते 3 वर्ष आरामात टिकतात आणि ह्या खूपच खुसखुशीत आणि खमंग होतात बरं. बनवायला तर अतिशय सोपे आहे. त्यामुळे लगेच आपण याची रेसिपी पाहूयात. त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. व्ह्यूअर्स आपले व्हिडिओ बघतात, त्यांना व्हिडिओ आवडतं देखील, रेसिपी देखील ट्राय करतात, पण लाईक करायला कंजूसीपणा करतात. त्यामुळे असं करू नका. व्हिडिओ जर आवडला तर पटकन लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. आता सकाळी सकाळी आम्ही ह्या पापड्या बनवायला घेतलेल्या आहेत बरं. 2 किलो बटाटे घेतलेले आहे. बटाटे आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, जेणेकरून याला जी माती वगैरे लागलेली असते ती निघून जाते. आता बटाटे असे स्वच्छ धुवून घेतले की आपल्याला पिलरने याची साल काढून घ्यायची आहे आणि साल काढून झाली की परत बटाटे आपल्याला पाण्यात टाकायचे आहे. बटाटे जर पाण्यात नाही टाकलं आपण तर बटाटे लाल पडून जातात. त्यामुळे असे साल काढून झाले की लगेच बटाटे आपल्याला पाण्यात टाकायचे आहे आणि आता एक एक करून सर्व बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहे. बटाटा जर थोडाफार कुठे खराब असेल तर ते काढून घ्यायचे आहे किंवा याला डाग पडलेले असेल ते देखील काढून घ्यायचे आहे आपल्याला. आणि त्यानंतर मग बटाटे आपल्याला पाण्यात टाकायचे आहे. आता 2-3 बटाट्याचे साल काढून मी मिस्टरांकडे दिले होते बटाटे शिलायला, तर थोडा कॅमेरा त्यांच्याकडे केला की त्यांची ॲक्टिंग सुरू झाली आणि डायलॉग देखील तुम्ही पाहू शकाल. मग बनवायला पण मदत करावं लागेल, नाहीतर उपाशीच बसा. आता आपल्या अर्ध्या बटाट्याचे साल काढून झालेले आहे. त्यामुळे आता आपण त्या बटाट्याचा कीस करून घेऊयात. तोवर आपले अर्धे बटाटे देखील तयार होत आहे. आता बटाट्याचा कीस बनवण्यासाठी मी ही किसणी घेतलेली आहे. यात आपल्याला खाली पाणी टाकायचं आहे. आता याला प्लेट मी चिप्स बनवण्यासाठीची टाकलेली आहे, पण त्याने चिप्स होत नाही, किसच तयार होतं. त्यामुळे यानेच मी किस करून घेते. तुम्ही आपल्या साध्या किसणीने देखील बटाट्याचा किस करून घेऊ शकता. तसेच बटाट्याचा किस करून घेताना थोडासा लांबसडक किस पाहिजे आपल्याला. त्यामुळे शक्य असेल तर तशी किसणी वापरा तुम्ही. छान लांबसडक किस तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकाल. याचं झाकण उघडून दाखवते मी तुम्हाला. असाच किस आपल्याला ह्या पापड्या बनवण्यासाठी हवा आहे. आता याने असे चिप्स तयार होतात, पण ते अर्ध्यातून तुटतात. त्यामुळे ही प्लेट मी बटाट्याचा किस बनवण्यासाठीच वापरते. याला असं थोडंसं तोडून घेतलं की किस तयार होतो. आता हा बटाट्याचा किस आपल्याला ह्या पाण्यातून काढून दुसऱ्या एका स्वच्छ पाण्यात टाकायचा आहे आणि आता पुन्हा राहिलेले सर्व बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहे आणि त्याचा किस तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे एकदम छान लांब सडक किस तयार झाला आहे, तुम्ही पाहू शकाल. आता हा बटाट्याचा किस आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी हा किस काढून घ्यायचा आहे. बटाट्याचा किस मी स्वच्छ धुवून घेतला आहे, तुम्ही पाहू शकाल. एकदम पांढरा शुभ्र किस तयार झालेला आहे. आता त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. तर आपल्याला भिजवलेला साबुदाणा घ्यायचा आहे 1.5 कप. साबुदाणा तुम्ही एखाद्या कपाने किंवा वाटीने मोजून घेऊ शकता. 2 किलो बटाटे घेतलेले आहे आपण, त्यासाठी इथे मी 1.5 कप साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा आपल्याला 7 ते 8 तास अगोदर भिजत घालायचा आहे आणि हा साबुदाणा आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि ह्या साबुदाण्याची आता आपल्याला एकदम बारीक आणि पातळ प्युरी करून घ्यायची आहे. त्यामुळे यात 1.5 ते 2 कप पाणी घालून साबुदाण्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे छान बारीक केलेला आहे मी साबुदाणा. हा मी आता एका मोठ्या भांड्यामध्ये ओतून घेते, कारण आता यातच आपल्याला पाणी घालून हा शिजवून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला आपण पेस्ट बनवण्यासाठी 2 कप पाणी घातलेलं आहे, तर आपल्याला यात अजून 6 कप पाणी घालायचं आहे, म्हणजे टोटल 8 कप. म्हणजे 1 किलो जर बटाटे असेल तर त्यासाठी आपल्याला 1 कप किंवा पाऊण कप साबुदाणा घ्यायचा आहे आणि प्रत्येकी कपाला 5 कप असं पाणी घालायचं आहे.
आता हे पातेलं आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आणि हे मिश्रण आता शिजवून घ्यायचं आहे. सर्वात अगोदर आपण याला एक उकळी आणून घेऊयात. आपल्याकडून जर पाणी कमी झालं तर आपण गरम पाणी यात घालू शकतो, पण जास्त पाणी झालं तर मग मिश्रण जास्त वेळ शिजवून घ्यावं लागतं आणि मग बटाटे त्यात खूप गाळा शिजले जातात, कीस व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे पाणी व्हिडिओत सांगितल्याप्रमाणेच घालायचं आहे. आता मिश्रणाला अशी उकळी आली की मिश्रण आपल्याला 7 ते 8 मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे. मिश्रण आता जसं शिजत जाईल ना तसं हे घट्ट होत जातं आणि सुरुवातीलाच आपल्याला हे जास्त घट्ट करून घ्यायचं नाही बरं, कारण आपल्याला बटाट्याचा कीस घालून तो देखील शिजवून घ्यायचा आहे. मिश्रण असं घट्ट झालं की आता आपल्याला पाणी निथळून घेतलेला बटाट्याचा कीस यात घालायचा आहे. पाण्यासकट घातला तर मिश्रणात पाणी जास्त होईल, त्यामुळे यातलं सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे आणि मग बटाट्याचा कीस आपल्याला या साबुदाण्याच्या पेस्टमध्ये घालायचा आहे. बटाट्याचा कीस आता साबुदाणा पेस्टमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि राहिलेला कीस देखील घालायचा आहे. लगेचच आपल्याला यात मीठ घालायचं आहे आणि बटाटा कीस आता साबुदाण्याच्या पेस्टमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता बटाट्याचा कीस घातल्यामुळे मिश्रण पुन्हा थोडंसं थंड होतं, त्यामुळे पुन्हा आता याला एक उकळी आणून घ्यायची आहे आणि बटाट्याचा कीस आपल्याला थोडासा सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. एकदम जास्त गाळाही करायचा नाही आहे बरं, छान मोकळा मोकळा राहिला पाहिजे कीस. बटाट्याचा कीस मी 5-6 मिनिट छान शिजवून घेतलेला आहे. आता आपण हा चेक करूयात. तर आता तुम्ही पाहू शकाल बटाट्याच्या कीसचे असे अलगद दाबलं की लगेच याचे तुकडे पडत आहे, म्हणजे कीस आपला एकदम परफेक्ट झालेला आहे. त्यामुळे लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हा थोडासा थंड करून घ्यायचा आहे. बटाट्याचा कीस थंड झाला की हे मिश्रण अजून थोडंसं घट्ट होतं. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकाल, म्हणजे पाणी एकीकडं कीस एकीकडं असं अजिबात झालेलं नाही आहे. हवं तर एखादं पापड टाकून बघायचं आहे. यातलं पाणी एकीकडे कीस एकीकडे असं जर होत असेल तर कीस थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आणि चांगला थंड करून घ्यायचं आहे, म्हणजे मिश्रण घट्ट होतं. आता हे पापड आपल्याला प्लॅस्टिक शीटवरती घालायचे आहे. आता पळी पापड सगळ्यांनाच बनवता येतात, कारण यात अवघड काहीच नाही. पळीमध्ये थोडंसं मिश्रण घेऊन पळीनेच आपल्याला याला गोल आकार द्यायचा आहे. फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची, कुठलेही पळी पापड बनवताना आपल्याला पापड थोडेसे जाड बनवायचे आहे, कारण पळी पापड वाळल्याच्या नंतर खूपच पातळ होतात आणि मग एकदम पातळ पापड तेलात टाकले की लगेच करपतात. त्यामुळे हे पापड आपल्याला थोडेसे जाडच बनवायचे आहे. एकदम सिंगल बटाटा कीसचे लेअरवाले पापड आपल्याला बनवायचे नाही आहे. बटाटा कीसचे अगदी 2-2, 3-3 लेअर राहतील इतपत जाड पापड आपल्याला बनवायचे आहे. आता सगळे पापड मी बनवून घेतलेले आहे. आता हे एक साईड छान सुकल्याच्या नंतरच आपल्याला याची साईड चेंज करायची आहे. हे पापड मी डायरेक्ट सूर्यप्रकाशाखाली बनवलेले आहे, पण तुम्ही हे फॅनच्या हवेखाली देखील बनवून घेऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी याला छान उन्हात वाळून घेऊ शकता बरं. अशा प्रकारे एक साईड पापड छान सुकल्याच्या नंतर याची साईड चेंज केली बरं मी, त्यामुळे असे प्लेन पापड तयार होतात. आणि जर पापड व्यवस्थित सुकले नाही आणि आपण लगेच याची साईड चेंज केली ना की पापड उचकतात, म्हणजे एक साईड असे वर होतात. त्यामुळे पापड पूर्ण सुकू द्यायचे आहे आणि मग आपल्याला साईड चेंज करायची आहे आणि छान वाळवून घ्यायचे आहे. आपले पापड किती छान तयार झाले तुम्ही पाहू शकाल. आता जरी हे आता एवढे पातळ वाटत असले ना तरी हे तेलात टाकल्याच्या नंतर खूप छान फुलतात. अगदी बटाटा कीसच्या 2 ते 3 लेअर स्पष्ट दिसतात. ह्या पापड्या मी आता तुम्हाला तळून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ह्या पापड्या तळण्यासाठी तेल आपल्याला मध्यम गरम हवं आहे. तेल गरम झालं की पापड्या तेलामध्ये टाकायच्या आहे. तुम्ही पाहू शकाल लगेच ह्या छान फुलत आहे आणि बटाट्याचा कीस एकदम स्पष्ट दिसतोय. तसेच ह्या अजिबात तेलकट होत नाहीत बरं. यातलं सर्व तेल नितळून घ्यायचं आहे, तर लगेच ह्या कोरड्या पडत आहे. तुम्ही पाहू शकाल एकदम छान पांढऱ्या शुभ्र दिसत आहे आपल्या बटाटा कीसच्या पापड्या. खरंच एकदा तुम्ही या पद्धतीने पापड्या बनवून बघा, त्यानंतर तुम्ही कीस कधी बनवणारच नाही, कारण आपण यात साबुदाण्याची पेस्ट घातल्यामुळे सगळा कीस असा एकमेकांना चिकटवून राहतो आणि त्यामुळे ह्या तेलकट देखील होत नाहीत आणि एकदम छान खुसखुशीत देखील होतात बरं. तुम्ही पाहू शकाल. तर या पद्धतीने एकदा तुम्ही बटाटा कीसच्या पापड्या नक्की बनवून बघा. मला खात्री आहे तुम्हाला ह्या 100% खूप आवडतील. तर नक्की बनवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या उन्हाळी वाळवणच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.